नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती। इथे तुम्हाला नीटचा कोर्स हा मराठी माध्यमातून मिळणार आहे। तर आजचा आपला टॉपिक आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे सेल ऑर्गॅनेल आहे जे सेलमध्ये प्रेझेंट असते। हे आपल्याला माहिती आहे। सेलमध्ये अनेक सेल ऑर्गॅनेल्स असतात ज्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा सुद्धा असतो। आपल्याला माहिती आहे सेल हा असा असतो, त्यामध्ये सेंटरला न्यूक्लियस आहे। न्यूक्लियस कोणी डिस्कवर्ड केलं? रॉबर्ट ब्राउन यांनी। आणि हा सेल कोणी डिस्कवर्ड केला? तर अँटोनी वॉन लिओनहुक यांनी हा लिव्हिंग सेल डिस्कवर्ड केला। ठीक आहे, याचा शोध लावलेला आहे। तर या सेलमध्ये सायटोप्लाझम असतं आणि या सायटोप्लाझमवरती अनेक सेल ऑर्गॅनल्स हे फ्लोट करत असतात, म्हणजे तरंगत असतात। तर याच सायटोप्लाझमवरती एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सुद्धा हा जो सेल ऑर्गॅनेल आहे हा प्रेझेंट असतो। इथे तुम्हाला डायग्राम शो होत असेल, तुम्ही इथे पाहू शकता की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपमधून कसा दिसतो। एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा दोन कंपार्टमेंटमध्ये विभागलेला गेलेला आहे। एक तर ल्युमिनल जे इनसाइडमध्ये आहे, जे आतील भाग आहे त्याला ल्युमिना म्हणलं जातं, आणि जो बाहेरील भाग आहे त्याला एक्स्ट्रा ल्युमिनल म्हणलं गेलेलं आहे। तर यावरून हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम डिवाइड झालेलं आहे। एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती तुम्हाला छोटे छोटे डॉट दिसत असतील। हे छोटे छोटे डॉट, हे डॉट काय आहे? तर हे आहे रायबोझोम। जो रायबोझोम आपण सायटोप्लाझममध्ये पाहिलेला आहे, ते रायबोझोम हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती सुद्धा अटॅच्ड असतात। आणि या रायबोझोममुळेच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे दोन टाईप पडलेले आहेत। तर ते टाईप कोणते? तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे असे दोन टाईप पडलेले आहेत। हे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे रायबोझोमच्या प्रेझेन्सवर पडलेले आहेत। रायबोझोम प्रेझेन्सवर पडलेले आहेत, लोकेशनवर। जेव्हा रायबोझोम हे प्रेझेंट असतं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती, तेव्हा त्याला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात। आणि हे रायबोझोम जेव्हा अब्सेंट असतं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती, तेव्हा त्याला स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असे म्हणतात। मग या दोन्हीवरून काय डिफरन्स होत असेल? तर आपल्याला माहिती आहे रायबोझोम हे प्रोटीन सिंथेसिसचं सेंटर आहे। सगळ्यात मोठं प्रोटीन सिंथेसिसचं सेंटर कोणतं असेल तर रायबोझोम आहे। रायबोझोम काय करतं? प्रोटीन सिंथेसिस करतं आपल्या बॉडीमध्ये। तर जेव्हा रायबोझोम हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती प्रेझेंट असेल, तर हे जे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे ते सिंथेसिसचं केंद्र बनेल। कशाच्या? प्रोटीनच्या सिंथेसिसचं। तर तुम्हाला असं क्वेश्चन येईल की प्रोटीन सिंथेसिस हे कोणत्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती होतं? तर तुम्हाला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे असं आन्सर द्यायचं आहे। ठीक आहे। आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती तर रायबोझोम नसतं, अब्सेंट असतं। तर मग इथे काय होत असेल? तर इथे जे लिपिड असतं हे मोठ्या प्रमाणावरती सिंथेसिस होतं। लिपिड आणि कार्बोहायड्रेटसुद्धा छोट्याशा लेवलवरती सिंथेसिस होतं, पण सगळ्यात जास्त लिपिड सिंथेसिस होतं हे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती। तर इथे दोनच क्वेश्चन बनू शकतात की रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती काय बनतं? प्रोटीन बनतं। तर का बनतं? कारण इथे रायबोझोम प्रेझेंट असतात। आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे कशाचं सेंटर आहे? तर हे लिपिडचं सेंटर आहे, लिपिड सिंथेसिसचं सेंटर आहे। एवढं तुम्हाला कळालं? तर इथे तुम्हाला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमबद्दलची माहिती कळाली असेल। काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा। आणि आपण अशाच प्रकारे वेगवेगळे सेल ऑर्गॅनेल्स हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। थँक्यू। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि चॅनलवरती प्रत्येक येणारं जे व्हिडिओ आहे, अपडेट आहे, ते तुमच्यापर्यंत येण्यासाठी नोटिफिकेशन ऑन ठेवा। थँक्यू।